नमस्कार मैत्रिणींनो, आज माझ्या भावाचा सत्कार आहे. त्या कार्यक्रम बघा आणि संगमनेरचे रोटरी क्लब ऑफ संगमनेर या सर्वांनी सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम चालू आहे. त्याबद्दल एक त्यांचे धन्यवाद आणि त्यांची प्रशंसा सुद्धा. टॅक्समध्ये कारण सगळ्यांना माहीत असतं काहीतरी एक्नॉलेज करणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर आपल्याला जनरली घ्यायची सवय असते, द्यायची सवय कोणाला नसते. आणि कोणाचं एक्नॉलेजमेंट करणं आणि त्याला प्रोत्साहित करणं, त्याच्यामुळे अजून बाकीचा समाज पुढे जाऊ शकतो. हे काही करण्याची कल्पना जी रोटरीची आहे ती खरोखर अतिशय सुंदर कल्पना आहे आणि अशीच कल्पना तुम्ही राबवत जा. याबद्दल तुम्ही सर्वांचे धन्यवाद. आणि रोटरी क्लब मी तसंच जवळून ओळखतो. रोटरी क्लबमध्ये 3-4 वर्ष नवीन होतोय, नंतर वेळ भेटत नाही म्हणून अटेंड करू शकलो नाही. त्यामुळे मी स्वतः या प्रकारे कार्यक्रम केलेले आहेत, अटेंड केलेले आहेत, हे केलेले आहेत. परंतु रोटरी खरोखर जे अगदी निस्वार्थपणे जे काम करतात ते रोटरी आहे. त्याच्याकडे कोणाचाही काही प्रकारचा स्वार्थ नसतो. आणि ऑन द मंडळी ते घेत नाही, तर स्वतःच्या पैशातून किती पॉकेटून किती पैसे खर्च करतात ते मोजतही नसतील कदाचित. हे मी स्वतः सांगू शकतो सगळ्यांच्या वतीने. त्यामुळे सर्वांसाठी एकदा चांगला जोरदार टाळ्या द्या. मित्रांनो, मी आज इथे उभा आहे किंवा हे जे केलं जातं तो माझा सत्कार नाही. कारण मी आई वडिलांनी मला शिकवलं, काहीतरी केलं म्हणून मी इथे उभा आहे. त्यांनी बाकी ते मी तर हे सांगू शकतो का त्यांनी जर शिकवलं नसतं तर मी इथं उभं राहण्याच्या लायकीचं नसतो. त्यामुळे हे जो काही आहे तो ते क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे. आणि त्यांनी ते काहीतरी केलं म्हणून त्याचं फळ मिळून मी इथं उभा आहे. तर जे आहे त्यांनी बाकी जे पालक आहेत त्यांना हेच सांगेल तर तुम्ही जेवणामध्ये एक भाकरी कमी खा, परंतु मुलांना एक पुस्तक जरूर वाचायला जास्त द्या. आणि ते एक पुस्तक त्याचं जीवन कुठल्या प्रकारे बदलेले तुम्ही सांगू शकत नाही, कोणी विचार करू शकणार नाही. मुलांना मला वाटतं इथं मॅक्झिमम सगळे मराठी मीडियममधून आले असतील. इंग्लिश मीडियममधून किती जण यातले कोणीच नाही. मी सुद्धा मराठी मीडियमचाच आहे. मी मराठी मीडियममध्ये होतो, तुम्ही सगळे मराठी मीडियममध्ये. मराठी मीडियममधून जर येऊन मी कमिशनर होऊ शकतो तर तुम्ही सगळे सुद्धा निश्चित होऊ शकता. फक्त जिद्द बाळगा, प्रयत्न करा, डिटर्मिनेशन ठेवा. त्यामुळे भाषा ही तुमच्या प्रगतीमध्ये कधीच अडथळा ठरणार नाही. ती कधी भाषा ही कुठलीही भाषा असो, तुमच्या मराठी मातृभूमी मराठी आहे म्हणून तुमच्या प्रगतीमध्ये काही बाधा येईल किंवा तुम्ही अडथळा येईल असं कधीही कुणी न्यूनगंड बाळगू नका, समजू नका. भाषा किंवा तुमची आर्थिक परिस्थिती हे जे आता सत्कारमूर्ती आहेत, जे ज्यांचा सत्कार केला जातो, ज्यांच्यामुळे केला जातो, ते सगळे जे आज ज्या पदावर पोहोचले ते स्वतः मोठे कुणीच नव्हतं, सगळे गरिबीतून आलेले आहेत. म्हणून तुमची परिस्थिती सुद्धा तुमच्या प्रगतीमध्ये कधी बाधा बनवू शकत नाही. म्हणून तुम्ही प्रगती कुणी हे सांगायचं नाही की माझी घरची परिस्थिती फार खराब आहे किंवा माझ्याकडे घरी खायला हे नव्हतं किंवा आई वडील कामाला जातात किंवा मला ते इंग्लिश येत नाही किंवा हिंदी येत नाही म्हणून मी करू शकलो नाही, असं कधीच नाही. तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न ठेवा. योग्य कमीत कमी 8-10 तास रोज जितका शक्य होईल तितका अभ्यास करत जा. आणि ज्या वेळेस अभ्यास करायचा त्यावेळेस फक्त अभ्यासच करा, अभ्यास सोडून बाकी काही करू नका. हे तुम्ही जर आणि ते डिटर्मिनेशन असेल, तुमचं ध्येय असेल, तर तुम्ही स्वतः सगळ्यांनी ध्येय ठेवलं तर ज्या प्रकारे ही मंडळी बसली तर तुम्ही सुद्धा या प्रकारे तुमचा सत्कार होऊ शकतो, तुम्ही या प्रकारे बसू शकता. म्हणून तुमचं ध्येय जे आहे ते समोर जे बसले सगळ्यांना तुम्ही आदर्श ठेवा आणि तसं काहीतरी बनण्याचा प्रयत्न करा. तसेच या प्रकारे जे आपण सर्व जे वेळ काढून आलेले आहेत, जो कार्यक्रम अरेंज केला त्याबद्दल मी रोटरीचे खरोखर आभार मानतो. आणि मी हे करण्यासाठी जे मित्रमंडळी, नातेवाईक सर्वांनी जी मला साथ दिली ती साथसुद्धा फार महत्त्वाची आहे. कारण तुम्ही पुढे काय होणार काय नाही होणार, एक अब्राहम लिंकनने एक डिक्शनरीमध्ये सांगितलं होतं, यू शो मी युअर फ्रेंड्स, आय विल टेल यू युअर फ्युचर. म्हणजे तुम्ही मला तुमचे मित्र दाखवा, मी तुम्ही कसे आहात आणि तुमचं भविष्य काय असेल, भवितव्य काय असेल हे तुम्हाला सांगतो. म्हणून मित्र कमी निवडा परंतु चांगले निवडा. म्हणून अभ्यास करा, चांगले मित्र निवडा आणि योग्य तुमचे ध्येय ठेवा. निश्चित सक्सेस तुम्हाला सहज भेटू शकतं. आणि कुठे काही कमी पडले तर रोटरीसारख्या कितीतरी संस्था आहेत. रोटरी तर आहेच आहे, बाकी संस्था आहेत आणि नाही कोणी भेटलं तर रोटरी आहे. तर हे सुद्धा तुम्हाला नक्की साथ देतील. कोणाला पुस्तकाची गरज असेल, काही अडचण असेल तर रोटरी तुमच्या पाठीमागे निश्चित उभी राहील. म्हणून फक्त तुम्ही तुमचे अभ्यास आणि प्रयत्न हे ठेवा.
आणि जे करतो जे मिळतं त्यानंतर तुम्ही समाजाला विसरू नका. कारण एकदा माणूस वरती गेला त्यानंतर हवेत जातो तो, हवेनंतर फक्त आपले पाय जमिनीवर ठेवा, ते फार महत्त्वाचं आहे. ते जर पाय तुमच्या जमिनीवर असेल तर कधी वरतून खाली पडायला सांगता येत नाही. म्हणून हे सांगतो, बाकी काही नाही. तुम्ही कार्यक्रम आयोजित केला, बोलवलं याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद अभंग साहेब. मोठे बंधू दिली नाही कारणे परिस्थितीची, दिली नाही कारणे परिस्थितीची, ना रडला कधी, गरिबीच्या वाटा तुडवल मार्ग काढला व एक मेहनती मुलगा नावार उपास आला. खरंच अभंग साहेब, तुमचे कौतुकास्पद जे शब्द आहेत ते येथे जमलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि उपस्थित सर्व संगमनेरकरांसाठी नक्कीच प्रेरणादायक ठरतील. यानंतर मी आमंत्रित करतो श्री रवींद्रजी खिलारी. रवींद्रजी खिलारी साहेब यांना मी त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. त्यांचे बंधू श्री मंगेश खिलारी यांनी IPS ऑफिसर केलेले आहेत आणि ते सध्या हैदराबाद या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी एक दोनच शब्दामध्ये सांगू इच्छितो. हर पल तेरा ही नाम होगा, हर पल तेरा ही नाम होगा, तेरे हर कदम पे दुनिया का सलाम होगा, मुश्किलों का सामना हिम्मत से करना, देखना एक दिन वक्त भी तेरा गुलाम होगा. आदरणीय मंगेश खिलारी